सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी गणपती श्रवणी मकर गणपती श्रवणी कंठी कौस्तुभ हमानी विराजित कंठी कौस्तुभ हमानी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे हो आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर आवडे 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 निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हॅलो 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे
हरि जय जय हरि जय जय हरि जय ओ हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ओ हरि जय 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 विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय वाह वाह हरि जय जय हरि जय 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 हरि जय विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ओ हरि जय 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 हो हरि जय जय हरि हरि जय हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हेलो जय राम कृष्ण जय राम कृष्ण हेलो जय राम हरि जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी साजनी. सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरबा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हो तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडे बहुता सुकृताची जोडे जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी ओ विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाते आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर
शेवट तो भला माझा बहु गोड झाला निदाच्या माहेरा भेटी रघुमाईच्या वरा शेवट तो भला बहु गोड झाला हो आलो निजाच्या माहेरा रघुमाईच्या वरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा माहेरा बेटी रघुमाईच्या वरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रघुमाईच्या वरा ए परिहार झाला अवघा दुःखाचा गेला ओ आलो निजाच्या माहेरा बेटी रघुमाईच्या वरा हार झाला बघ्या दुःखाचा गेला मागेला आलो निजाच्या माहेरा रघुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी गेली आता घे गेली आता हे बुधणी आलो निजाच्या माहेरा बेटी रघुमाईच्या वरा हो बेटी रघुमाईच्या वरा बेटी रघुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा बेटी रघुमाईच्या वरा आलो निजाच्या वरा बेटी रघुमाईच्या वरा हो थोड़ा मॉनिटर दे मॉनिटर से बैठे तो भला से बैठे तो भला से बैठे तो भला से बैठे तो भला आवाज आवाज माइकला शेवट तो भला 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 माझा बहु गोडे
माहेरा आलो निजा माहेरा ओ माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला ओ आलो निजा माहेरा आलो निजा माहेरा भेटी रखुमाईच्या वरायना भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमा रे ना ओ भेटी रखुमाईच्या बना भेटी बेटी रघुमाए जावरा बेटी रघुमाए जावरा रघुमाए जा रघुमाए जा बेटी रघुमा भेटी रघुमा बेटी रघुमा बेटी रघुमाई बेटी रघुमाई जावरा बेटी बेटी हाँ बेटी
हरी विठ्ठला शेवट तो भला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. परिहार झाला, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं व्रत्यातिहन् प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. यौन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्चास्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा या दयाळा. करुणा करा या दयाला. करुणा करा दयाला. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका. टाळपदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत. त्वामेव याचे मम देहि जिव्मे समागते दंडधरे. कृतांते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविंद दामोदर माधवेति. विठ्ठला विठ्ठला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या बरा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर माझे महात्माजन गुणीजन सर्वांच्या समवेत वैकुंठवासी अखंड सौभाग्यवती अलकाबाई संजय तुवर यांच्या वर्षश्राद्धानिमित्ताने पुण्यतिथीनिमित्ताने जो अभंग म्हणून दाखवला अभंग जगद्वंदने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरा यांचा आहे.
अभंगाचे 4 चरण आहेत. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय आपण जी साधना केली त्या साधनेचं जे फळ प्राप्त झालं तो अनुभव इथं व्यक्त करतायत. विठ्ठला विठ्ठला आपले श्री हरिभक्तपरायण संजय जालिंदर तुवर यांच्या धर्मपत्नी वैकुंठवासी आमची अलका अक्का, तसेच आमचा मयूर याच्या मातोश्री, पुन्हा प्रियंका शुभांगी स्नेहल या 3 कन्या, त्यांची मातोश्री, सर्व तुवर परिवार. मला जास्त काही या ठिकाणी हे नावं बोलून टाईम व्हायला घालवायचा नाही. तुम्ही रोज नावं वाचतायत आणि वाचून घ्या. अलका अक्काचं किती पुण्य होतं आणि किती पुण्यवान होती. आज तुम्ही मे महिना असल्याकारणाने लोभापायी कुठेतरी शेतात कामाला गेले असते, म्हणून आधीच 2 वाजेला रात्री जोराचा पाऊस आणि पुन्हा सकाळी असं वातावरण वाटत होतं की आता पुन्हा पाऊस येईल. परंतु पाऊस त्याचं वातावरण निवारण झालं आणि पुन्हा तुम्हाला बसत असताना गरम होऊ नये याच्यासाठी पुन्हा थंडही वातावरण आहे. सभ्य लोक आणि उच्च कोटीचं पतीवर प्रेम करणारी जी पतिव्रता माऊली असते त्यांच्यासाठी वातावरण करावं लागत नाही, ईश्वर वातावरण निर्माण करतो. विठ्ठला विठ्ठला खरं तर काही कीर्तनकार असे असतात की त्यांनी पाहिलेलं व्यक्तिमत्व नसतं तरी त्यांना ते बोलावं लागतं. पण मी तात्यांकडे जेव्हा त्यांच्या धर्मपत्नीच्या वर्षश्राद्धानिमित्ताने कीर्तनाला आलेलो होतो तेव्हा पहिला जीव त्या माऊलीने मला या गावात घातलं होतं. तो स्वभाव, ती वाणी, त्या सर्वांचं दर्शन मी वैयक्तिक केलेलं आहे. म्हणून मी अलका अक्का या कशा होत्या हे मला कोणी सांगण्यापेक्षा मी त्यांना 2 फेऱ्या इथं आलेलो आहे म्हणून 2दा त्यांना पाहिलेलं आहे. या गावात हे माझं 3रं कीर्तन होत असेल असं मला वाटतं की नाही. आणि 3ही कीर्तनं याच भूमिकेतले दिसत आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आज तर परभणीचे आमच्या संजूभाऊंना वैयक्तिकच ती आवड आहे संगीताविषयीची. त्यात आमच्या जगदाळे महाराजांना त्यांनी विशेष करून निमंत्रण दिलेलं आहे. तसे निळोबाराय सुद्धा येणार होते, पण मला ज्या अर्थी त्यांचा फोनच आला नाही त्या अर्थी ते कुठेतरी तुमचं साठोलोटं झालं असेल काहीतरी. पण एक जरी एकेकाचेने मनोव्यापारी अशी सर्व मंडळी या गावातच इतके सुंदर गुणवान आहेत. आणि पुन्हा त्यात तुम्ही दुधात केसर का साखर, केसरही आणि साखरही आहे. आणि म्हणून आपण तुमची बसण्याची कॅपॅसिटी किती आहे ते मला सांगा, भुका कधी लागतील ते मला सांगा. 12:30पर्यंत तुम्ही चालेल का 1 वाजेपर्यंत? हालून ये चालून विठ्ठला विठ्ठला मनात हसता खेळता संसार, जेव्हा त्या संसारात असं काहीतरी येतं तेव्हा त्याला परमार्थाशिवाय दुसरा काही आधार नसतो. घटना झाली आणि 20 दिवसानंतर मी कुठेतरी याच नगर जिल्ह्यामध्ये कीर्तनाला आलेलो होतो आणि मला स्वतः संजूभाऊंनी सांगितलं की माझे गृहमंत्री गेलेत, माझ्या धर्मपत्नी गेल्यात. 2 वर्षापूर्वी त्यांना आग्रह केला होता, तुम्ही आम्हाला कायम तुमच्याकडे बोलवतात, तुम्ही आम्हाला खूप सन्मान देतात, पण तुमच्या गळ्यात तुळशी माळा नसल्यामुळे आम्हाला तुमच्याकडे येण्याची इच्छा होत नाही. तेव्हा त्यांनी म्हटलं जर असं असेल तर मी उद्याच माळा टाकतो. आणि ही जी खुर्ची स्पेशल टाकलेली त्यांच्या गळावर जाऊन त्यांनी मला माझ्यासमोर माळा टाकली होती. मग माळकरी झाल्यानंतर ही घटना घडल्यावर काही नास्तिक लोक बोलतील, जर माळकरी झाल्यावर पत्नी मरत असेल तर त्याच्यापेक्षा बिना माळकरी राहिलेलं बरं. पण लक्षात ठेवा, हा सिद्धांत लक्षात ठेवायचा. मैं नहीं मेरा नहीं, ये तन किसी का है दिया, जो भी अपने पास है वह
धन किसी का है दिया, देने वाले ने दिया वह भी दिया किस शान से, मैं मेरा यह कहने वाला ये मन किसी का है दिया। हाँ, तो ताल वेगळा आहे, किती गोड भाव आहे, मैं नहीं मेरा नहीं आहे, आणि हे शिकवतं परमार्थ। करेक्ट, किती गोड। जो मिला है वो हमेशा पास रह सकता नहीं, संयोग वियोग हानी लाभ सुख दुःख जन्म मृत्यू या 8 गोष्टी आपल्या ताब्यात आहेत का गणेश? जो मिला है वो हमेशा पास रह सकता नहीं, जिंदगी का राज है यह कोई जान सकता नहीं, जिंदगानी का किला मधुबन किसी का है दिया, मैं नहीं मेरा नहीं यह तन किसी का है दिया। आणि म्हणून माडकरी झाल्यानंतर हा सिद्धांत लक्षात ठेवा बाबा, जन की सेवा खोज अपनी प्रीति उनसे कीजिए, जिंदगी का राज है यह जान कर जी लीजिए, साधना की राह पर साधन किसी का है दिया। म्हणून हा सिद्धांत माडकऱ्यांच्याच लक्षात असल्या कारणाने जे होतं ती ईश्वराची इच्छा, आणि म्हणून महाराज त्यांच्यासाठी हा परिवारासाठी तरी दुःख असलं, पण ज्या माऊलीला ईश्वराने स्वइच्छेने निरोप देण्यासाठी सांगितलं असेल त्या माऊलीच्या साठी तर भला गोड आहे। विठ्ठला 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 मी कायम बसून पाणी पितो बाबा, तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं। मला गुरुदेव वैकुंठवासी निकम बाबा एकदा उभ्याने पाणी पित असताना त्यांनी पाहिलं, ते म्हणले पुढचा जन्म तुला बैलाचा घ्यायचा का? म्हणून तेव्हापासून मी भर कीर्तनात का वेळेला बसून पाणी पितो, म्हणून तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही। तुमची मूच पाहून खूप आनंद येते मी, तुमचा लहान्या भावावर लई प्रभाव दिसतो। तुम्ही लहान आहेत ना? हां, दोन्ही एकाच घरात आहेत आणि दोन्ही एकच परंपरेतले, किती गोड वाटत आहेत। हां हां, आता त्यांच्याकडे तर नवीनच संदर्भ आहे, एकाच घरात राहतात। देहात आहे प्रारब्धाधीन, हे सर्वच आहे प्रारब्धाच्या अधीन। एकाकडे 1 एकर जमीन आहे तरी तो 40 एकरापेक्षा चांगलं कमवतो, आणि एकाकडे 40 एकर आहे तरी 40 लाख रुपये कर्ज आहे। हे सर्व काय प्रारब्ध आहे। एकाला पैसा असून शांती नाही, दुसऱ्याकडे शांती पण पैसा नाही। करे का नाही? नाग भी डस ले तो मिल जाए किसी को जीवन दान, चीटी से भी मिट सकता है किसी का नाम निशान, अरे कोई कारण होगा, कोई कारण होगा। म्हणून माणसाने जीवन जगत असताना ज्या दिवशी तुमचं लग्न होतं ना त्या दिवशी ठरवून घ्यायचं, जिच्यासोबत ज्याच्यासोबत माझं होतंय ते एकतर आधी जातील नाहीतर मी नंतर जाणार। असे दुंडा बाबा देवलूरकरांसारखे जे एखादे महापुरुष असतील की त्यांचा निरोप ऐकल्यानंतर त्यांच्या धर्मपत्नीने लगेच देह सोडला असेल, पण सर्वांच्या जीवनात या गोष्टी घडत नाहीत। सर्वांचे जीवन हे प्रारब्धाच्या अधीन आहे।
परंतु महाराज ज्याच्या जीवनामध्ये ज्या घटना घडत नसतील त्या ठीक आहेत, पण माणसाने मृत्यू गोड करण्याची तयारी माणसाने अधिक करावी. बंगला बांधण्याची तयारी तर कुत्र्यालाही करता येईल असं मला वाटतं. कुत्रा घर राहण्यासाठी करत नाहीत, पण तो आहे त्या घरात राहतो. मी आजच पाहिलं 400 लिटर ज्यांच्याकडे दूध जातं ना त्यांच्याकडची बेबी पाहिली मी. तिला स्पेशल घर आहे. कुत्र्याला सुद्धा लाख रुपयाचा महिन्याचा खर्च केला जात असेल, तोही प्रारब्धाचा विषय. पक्षी सुद्धा सुंदर घर बनवू शकतो, पण महाराज मृत्यू गोड करण्याची साधना फक्त ईश्वराने मनुष्याला दिलेली आहे. खरे का नाही? मनुष्या व्यतिरिक्त नाही. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येण्याची सरे किंबहुना हे रजारे चिरा पडे. हे जे चिरा पडे जन्म मृत्यूचा हा जो रोग आहे, याला चिरा पाडण्याची ताकद, या चिरा पाडण्याचं ज्ञान फक्त ईश्वराने मनुष्याला दिलंय. विठ्ठला विठ्ठला या मृत्यू लोकांमध्ये येऊन ही जर तयारी केली नाही. गुरुदेव वैकुंठवासी नथुसिंग बाबा कायम सांगायचे, अरे तुमच्या अंत्यविधीला लाख लोक आलेत म्हणजे तुमचा मृत्यू गोड झाला असं कधी समजायचं नाही. तुमच्या अंत्यविधीच्या समयी तुम्हाला गावरान तूप टाकून जाळलं जात असेल म्हणजे मृत्यू गोड झाला असं समजायचं नाही. तुमच्या अंत्यविधीला हजारो लोक तुमच्यासाठी रडत असतील म्हणजे तुमचा मृत्यू गोड झाला असं नाही. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्त योग बलेन चैव ग्रोरमध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषम उपैति दिव्यम. का झाकलिये घटीचा दिवा तो नेनिजे काय झाला केदवा. या रीते जो पांडवा देह ठेवी. अशा प्रकारची मरणाच्या समयची जर स्थिती असेल तर तो मृत्यू गोड आहे. विठ्ठला विठ्ठला नाम आले मुखा तुका म्हणे तुका पारे नाही. तुका म्हणे तुका पारे नाही. अंतकाळी जाते नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. आमचे जगदाडे महाराज असले की प्रमाणांची कमी नाही, फक्त कीर्तनकाराकडे प्रमाण पाहिजे. अंतकाळी जाते नाम आले मुखा अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशया. वा 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 वा. आज तुम्ही इकडे उभे इथं पाहिजे होते. मरणाच्या समयी जो माझं स्मरण करत देह ठेवतो. ज्ञानोबारांची ओवी काय गोविंद बाबांची ज्ञानेश्वरी कंठस्थ होती ना. ह्या गावातले तुम्ही आणि तुम्हाला जर असं कीर्तन आवडत असेल ना समजून घेणे कीर्तन खरंच ऐकतात तुम्ही. नाहीतर काही ठिकाणी फक्त गाणे ऐकायला जातात लोक. म्हणून आई आपली ज्ञानेश्वरी आपल्याला सुंदर मार्गदर्शन करते. किती सुंदर प्रश्न. किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते. आणि शेवटचा प्रश्न प्रयाणकालेच कथम. प्रयाणकाल कोणाचा सुंदर. देयोसी नियतात्ववी. मला सांगा, मला कळलं पाहिजे. आणि तेव्हा भगवान सांगतात जसं जसं स्मरण करत माणूस देह ठेवतो तसे तशा गतीला तो प्राप्त होतो. यम यम वापी स्मरण भावम त्यजंत्यन्ते कलेवरम. यासाठी एक काम करा. हा सिद्धांत अंतकाले मामेव. आणि म्हणून असा प्रकारचा देह ठेवण्याची तयारी सुरुवातीपासून करावी लागते. काही लोक म्हणतील अजून मी माळकरी झालोच नाही. काही लोक जन्मभर वारकरी असतात पण माळकरी होत नाही. माळकरी होणं सुद्धा मरणाची गोड तयारी करण्याची सुरुवात. जेना घालती तुळशी माळा गोपी चंदन लाविती टिळा. तुळशी माळा गोपी चंदन लाविती टिळा. शरण मार्गती गोपाळा त्या तांडाळा नावे अनो निघाला नरक कुंडी. अनो निघाला नरक कुंडी. अनो निघाला नरक कुंडी. अनो निघाला नरक कुंडी. म्हणून हा पोशाख नव्हे ही परमार्थाची सुरुवात आहे. म्हणून केली पाहिजे तयारी. डायरेक्ट देवाचं नाव येतच नाही. एक राजा आहे त्याच्या नावाने या देशाचं नाव पडलंय भारत. नाहीतर या खंडाचं नाव आधी अजनाब खंड होतं. पण त्या राजाच्या नावाने त्या राजाच्या दिव्यतेमुळे या देशाचं नाव पडलं भारत.
आणि त्यांच्याच काळात वर्णन केले, अहो अमी श्याम किमकारी शोभनम प्रसन्न हे श्याम सिद्धस्वयं हरी येर जन्मलब्धम ऋषभारताजिरे मुकुंद सर्वोपैकम स्पृहाईना. परंतु त्या राजाने काही कमी नसताना घर जरी सोडलं असेल आणि मृत्यू गोड करण्यासाठी गंडकीच्या तीरावर जरी गेला असेल, पण तरी देखील त्या वासनेने त्याला जन्म घेण्याला कारण पडलं. जड भरत राजा हरणे गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. आणि महाराज, वासना जर दुर्वासना असली कोणती का असे ना, चांगली वासना चांगली, माझी अल्प हे वासना, ही वासना चांगली, सुख वसे तुझे पायी मज ठेवी, ही वासना चांगली, पण त्या वासनेने. आणि ती वासना जर असेल, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबडी जन्मधरी. म्हणून वासना जीवनामध्ये जर असेल तर तुम्ही मृत्यू गोड करण्याची तयारी करत असताना जर ते चिंतन असेल तरी देखील माणसाचा मृत्यू गोड होऊ शकत नाही. म्हणून माणसाने मृत्यू गोड करण्याची तयारी केली पाहिजे. आपल्याला किती लोक वाटे लावायला येतील याची तयारी कोणी करू नका. कर्म चांगलं करा, वाणी सुंदर ठेवा, पाय वाकडे पडू देऊ नका. तुमची इच्छा नसताना सुद्धा तुमच्यासाठी लोक रडतील. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोवे, लेकिन ऐसी करनी कर चले जग रोवे. या गोष्टी घडतीलच, फक्त तुमचं माझं कर्म सुंदर पाहिजे. पण यासाठी एवढं सुद्धा सोडावं, आणि सोडत असताना मी एवढं सोडलंय हाही अहंकार नसावा. काही लोक 15 एकर जमीन सोडून देतात आणि 15 वर्ष तेच सांगत बसतात, महाराज मी काही कमी त्याग केलाय का? 15 एकर जमीन सोडली किती वर्षापूर्वी? अरे 15 वर्षापूर्वी तू जमीन सोडली, पण 15 वर्ष जे शब्द आहेत आणि मनात जी जमीन आहे ती अजून गेलेली नाही. कमी होतं का? 18 भार वनस्पती फुले फुले मयूरच्या लग्नाला भेटले होते तुम्ही, आता पहिल्यांदा भेटले. काय कमी होतं? तुम्हाला मला घर सोडावं लागतं महाराज. त्यांच्याकडे भरतांकडे काही कमी नव्हतं. 18 भार वनस्पती, असा बेमोसमी पाऊस नव्हता पडत. यावर्षी पावसाळा कधी सुरू होतोय तेच समजलं नाही. 18 भार वनस्पती, सर्व ठिकाणी वन्य जे जे काही असतील फळं फुलं ते टायमावर असायचे. 18 भार वनस्पती, फळे फुले ओढती. आणि 22 त्या पोखरणी, कोणती विहीर खोदली की तिला पाणी, आणि 24 तास पाणी 22 त्या पोखरणी. आणि या अशा ज्या कोरड्या नद्या पडल्यात असं नाही, नदी गंगा वाहती. गंगा जशी अखंड वाहते तशा सर्व नद्या अखंड वाहत असायच्या. ज्या घरी कुलस्त्रिया, नवऱ्याला धमकी देणाऱ्या बायका नाही, या घरी कुलस्त्रिया आणि असे भिकारी नव्हते. राज्य राणी व संपत्ती, परंतु हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. पण हे सर्व का योग सेविती? मृत्यू गोड करण्याची तयारी. पण आम्ही मृत्यू गोड करण्यासाठी फक्त 4 धाम जातो ना. एवढा चिवडा, 4 किलो लाडू, खरं का नाही? याच्याने मृत्यू गोड होईल का? वैकुंठवासी परमादरणीय परमश्रद्धेय भागवत किंकर डोंगरेजी महाराज सांगायचे, वनात जाणं सोपं आहे. मनात घर जर असेल ना तर वनात जाणं सुद्धा बेकार आहे. पण जर मनात नारायण असेल ना तर वनात जरी नसेल तरी नारायण घरी आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. शेवट गोड केला पाहिजे. आणि हा शेवट आहे महाराज. संजू भाऊ तुम्ही लई लांब बसलेत का? तिथंच बसलेलं बरं. हा शेवट आहे. आमचे जगदाळे महाराज खूप गोड बोलतात. शेवटची पाडी एक मनुष्य जन्म, शेवटची पाडी एक मनुष्य
शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म ए चुकलियावर मग फेरा पडे चुकलियावर मग फेरा पडे ओ चुकलियावर मग फेरा पडे लो 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 चुकलियावर मग फेरा पडे चुकलियावर मग फेरा पडे चुकलियावर मग फेरा पडे ओ चुकलियावर मग फेरा पडे चुकलियावर मग फेरा पडे याची मम्मी ओळखी करा आत्माराम याची मम्मी ओळखी करा आत्माराम याची मम्मी ओळखी करा आत्माराम याची जन्मी ओळखी करा नाथ बाबांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय निजात्म प्राप्ती लागून देवे केली मनुष्य येऊनी. फक्त निजात्म प्राप्तीसाठी बंगले जमिनी घेण्यासाठी हा देह आहे असं मला नाही वाटत. निजात्म प्राप्ती लागून ज्या अर्थी तुकोबाराय बोलतात जेने तू जोडसी नारायण आणि जेने नासे जीवपण जेने नासे भवरोग याच्यासाठीच हा देह आहे. पण आपण जर दुसरंच काही रिकाम करू नये असं नाही करावंच पण ते गौण आहे मुख्य नाही. विठला विठला माणसाने कष्ट करा करसे कर्म करऊ विधी नाना पण मन राखो जा कृपा निदाना. करसे कर्म करो विधी ना गोड मृदंग वाजवतात दोन्ही पण कर्म आहे अहंता नको. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफळाची अपेक्षाच बंधनाला कारण असते. म्हणून कर्म करा पण कर्तृत्वाचा अभिमान नसो. कर्म करा पण कर्मफळाची अपेक्षा नको. तेरी मर्जी का मैं गुलाम मेरे अलबेल राम प्रभु जो भी कराल है वो तुम पर निछावर अब दे दो सजाया इना मेरे अलबेल राम मेरे अलबेल राम. वाह म्हणजे आपल्याकडे जोपर्यंत पाहुणे येतील तोपर्यंत कीर्तन करायचं असं ना. वा वा जोवर संपत नाही म्हणजे यांचं येणं तोपर्यंत आपलं सुरू ठेवायचं कारण मी पोटभर जेवलोय. वा हे हसणं नाहीये आतून राग आहे. काय काय विठाला विठाला मरण गोड करण्याची सुरुवात करावी. काय गोड भाव आहे महाराज. सर्व तो प्रसंग ऐकतात. जटायू नावाचा पक्षी तसं त्याला नाव जटायू आहे पण तो गीध आहे. काय गीध धाम भगवान भोलेनाथ पार्वती मातेला सांगतात गीध धाम असा पक्षी मांस खाणारा पक्षी पण महाराज राम कार्यासाठी त्याने आपल्या प्राणांची आहुती देण्याचं ठरवलं. आणि जेव्हा भगवान राम समोर आलेत रामांनी त्याला मांडीवर घेतलंय. असं पाठीवरून हात फिरवतात डोक्यावरून हात फिरवतात आणि सांगतात काका मी तुम्हाला पुनर्वत बनवतो. तेव्हा जटायू म्हणतात जे मनुष्याला भाग्य लाभलं नाही जे तुमच्या पिताश्रींना भाग्य लाभलं नाही ते जर मला भाग्य लाभलं असेल आता मला जिवंत राहायचं नाही. मला तुम्हाला आणि तुमचं स्मरण करत देह सोडायचा आहे. किती गोड आहे. आहा न जाने कौन से गुण पर दया निधि रिझ जाती है. स्पेशल फोटो काढायला लावेन मी तुम्हाला.
न रोए वन गमन में श्री पिता की वेदना वो पर उठा कर गीध को निज गोद में आंसू बहाते हैं. आणि त्या जटायूंचे उद्गार आहेत. जन्म जन्म मुनी जतन अंते राम कही आवत नाही. जो समलोचन गोचर आगे जो समलोचन गोचर आगे जो समलोचन गोचर आगे राखो देह नाथ के आगे. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय हे मरण गोड करणे. बंगला बांधून गेल्यानंतर मरण गोड होणं विशेष नाही. माझ्या अलकाबाईने अलका अक्काने सर्व काय पाहिलं. तिन्ही मुलींचे लग्न पाहिलेत की स्वतःच्या कष्टाने संसार उभा करून लग्न केलेत. नंतर मयूरचं लग्नसुद्धा केलं आणि नंतर छोटासा नातूसुद्धा पाहिला. त्यांचा जर लौकिकाच्या बाबतीत विचार केला तर गोड झालाय. काय खरंच गोड झालाय. परंतु मला तरी वाटतं पतिव्रता माऊली ती देवाचं नाव जरी घेत नसली आणि जरी त्याचा देह सुटत असेल तरी तिला मुक्तीच प्राप्त होते. आणि जर अलका अक्काचा जर विचार केला तर संजूबोंसी पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे अशा प्रकारचा पतिव्रता धर्म त्या माऊलीचा होता. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता. हे सर्व जर माऊलीच्या वागण्यात बोलण्यात असेल तर त्या माऊलीच्या मुखावाटे जरी हा शब्द आला नसेल किंवा मुखावाटे राम नाम जरी आलं नसेल जर यदा कदाचित तरी देखील त्या माऊलीचे उद्गार पती समोर असताना पतीचं चिंतन संसाराचं चिंतन नाही पण पतीचं मुलांचं चिंतन करत असताना जर देह ठेवला असेल किंवा हृदयविकारचा झटका आला असेल तेव्हा त्यांच्या मुखावाटे नसेल परंतु मनोवृत्ती तर नक्कीच असेल. पहिलं चरण. शेवटत भला 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 खत्तरी यांच्यासाठी उदार बनत जा. आता तुम्ही या गावचे आहेत का? हे
इथलं कोणीच नाही. तुमच्या सोबतची एक याच गावात चांगले गायक आहेत, ते कुठे आहेत? त्यांचे वडील होते. हां, कुठे आहेत मग ते? हां, म्हणून आलेत का लेकरू? बरं चला. शेवट तो भला. आता तुकोबारायांचा जो शेवट तो भला हा वेगळा भला आहे. यासाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट तुकोबाराय म्हणतात की मी जगतपित्याच्या दर्शनासाठी हा अट्टहास केला होता आणि आज मला दर्शन झालं आणि म्हणून हा तुकोबारायांचा शेवट वेगळा आहे. आज तर मी अभंग वेगळाच घेणार होतो, सत्वर पावगे मला, पण लोक म्हणले असते कीर्तनकाराचं डोकं फिरले, कारण कायमचे ते अभंग ऐकायची सवय. कोणते? याचसाठी केला शेवट तो भला, अजून क्षणोक्षणी हाची येसा ते आलिया. हा जो अभंग का घ्यायचा होता? मृत्यू गोड करण्याची तयारी साधकाने कशी केली पाहिजे, सर्व या अभंगात मला नाथबाबांचा दिसत होतं. पण लोक एक परंपरेला मानायला लागले, म्हणून ती परंपरा पण जोपासावी लागते. नाहीतर मग ते शूटिंगवाले तर असतातच आणि त्यांच्या माध्यमातून कीर्तनकाराच्या मनातला भाव वेगळा असतो, पण ट्रोल होतो बिचारा. म्हणून आज हा अभंग त्याच्यासाठी घेतला. आणि असे गणपतीसारखे हे संशिष्टीमालेत, हे नुसते ऐकावेला लावत नाही, यांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी ऐकायला भेटतात. शेवट काय वाटतं तुमच्या मते? काय शेवट? कीर्तन थांबणं म्हणजे तुमचा शेवट भला. इथं शेवट या शब्दाचा अर्थच आहे, कारण 84 लक्ष येऊनी फिरता दुःख भोगले, म्हणजेच आपण मनुष्य शरीर शेवट घेऊन आलोय. आणि याद्वारा याची देई घडे चकारे अनेक हे ज्ञान नाही कोटे. जर याच देई घडे असेल तर मग याच देयाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला मला सांगितलं ही साधना करा, आणि ही साधना तिचं फळ हेच आहे, जगतपित्याचं दर्शन. किती गोड हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घन आधी. वा 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 वा. आधी अमृताचा घेणू, आधी सोनियाचा दिनू, सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घेणू, आधी सोनियाचा दिनू. हरी हरी जय हो. आवाजामध्ये फार गोडवा लपलेला असतो आणि तो आमच्या जगदाळे महाराजांच्या आवाजात आहे, म्हणून त्यांना त्रास देण्याची मी आज मनापासून धारणा केलेली बरं की जेवढा यांचा आवाज आपल्याला ऐकायला भेटेल तेवढा आपण ऐकू, आणि त्याच्यासाठी मग आपल्याला जरी त्रास झाला तरी चालेल, पण यांना त्रास देऊ. कारण त्यांच्यामुळे तुम्ही प्रसन्न होता, आणि तुम्ही जर प्रसन्न होत असाल तर जगतपिताही प्रसन्न होतील, आणि जगतपिता प्रसन्न झाले तर अक्का अलका अक्काला नक्कीच मुक्ती आहे. रोगी सुद्धा निरोगी होतो महाराज. कशाने? आपल्याच गावचे का तुम्ही? वा वा. तेही आपल्या जातीत येतील आता. हरी पाहिला म्हणजे सोन्याचा दिवस, हरी अनुभवला तरी सोन्याचा दिवस. आम्ही ना हरी पाहतोय
हा, मंदिरातलं जर दर्शन आहे ते सामान्य दर्शन आहे, पण अपरोक्ष दर्शन जेव्हा होतं तो सोनियाचा दिवस. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी भामचंद्र डोंगरावर जे ईश्वराच्या दर्शनासाठी जे उपोषण केले, ते उपोषणाच्या नंतर जगतपित्याने जे दर्शन दिले, त्यानंतर हा शब्द शेवट तो भला. बस विठोबाची वेळी आमा आनंद सदा गाऊ नाचू माऊ टाळी रंजवू गोविंदा आजी आनंद रे एके परमानंद रे जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. दर्शन झाल्यानंतर बरं का सदा सन सादामा नित्य दिवाळी आनंदे निर्भर आमचा कैवारी बडी आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव हुबा मागे पुढे. हे सर्व निर्भय झालेत म्हणून शेवट तो भला. आता काहींनी शेवट भला करण्यासाठी भरपूर प्रयत्न केला. किती वाजेपर्यंत कीर्तन आज? एक नाही, माझा गणू हा 10 वाजेपासून बसलाय. माझ्या गणेश महाराजांना मी गणूच म्हणतो बरं. हे जे दोन्ही आहेत ज्यांना मी लेकरांसारखं सांभाळलेलं आहे म्हणून त्यांना गणूच म्हणतो. आमचा गणूच राहणार आणि आमचे ते लांबे महेशच राहणार. ते जरी मोठे झालेत ते लांब जरी मोठे झालेत ते एक जिव्हाळा आहे, तो जिव्हाळ्याचा संबंध आहे. ते एवढे होते हारचड्ड्यावर आले होते तेव्हा आम्ही त्यांना थोडंसं डोक्यावर हात फिरवून सांगायचो, राहा आनंदीला, साधना करा, मोठे बना आणि भागात जाऊन प्रचार प्रसार करा. आज दोन्ही गोड कामं करतात म्हणून गणू म्हणायचं का गणेश महाराज म्हणायचं? चांगलं असो, शेवट गोड प्रयत्न करावा. विनेकरी बाबा, तुमचा विना घेण्याचा उद्देश काय? फक्त लोकांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी का देवाने भेटावं याच्यासाठी? नक्की. हा, दोघं भाऊ कीर्तन असताना निमंत्रण दिलं का ते सकाळपासून मूच अशी तयार करतात. पण मी तर म्हणेन स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांना गंगागिरी बाबांनी जेव्हा सांगितलं होतं की तुम्ही त्या पंजाबच्या पेलवानला काय पाडलं, पण ज्या दिवशी तुम्ही काळरूपी पेलवानला पाडाल त्या दिवशी मी तुम्हाला जोग म्हणेल, तेव्हा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज म्हटले होते, महाराज तो सुद्धा तुम्हाला निरोप कानावर ऐकायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी घासवाले धर्मशाळेमध्ये उत्तरेकडे तोंड करून पद्मासन घालून मामासाहेब दांडेकरांना सांगितलं की जा सोन्या म्हणायची बरं, ते मी नाही म्हणत, आमचे आजे गुरु आहेत, मामांना सांगितलं जा इंद्रायणीचं पाणी घेऊन ये. मामा घेऊन आलेत, कारण मामा मानसपुत्र होते. आणि जेव्हा ते पाणी घेऊन आलेत, पाणी घेतलं आणि 3 वेळा ओंकाराचा स्वर त्यांनी काढला. परंतु मामांना पुन्हा सांगितलं की गंगागिरी बाबांना जाऊन सांगून द्यायचं की जोग महाराजांनी काळ पेलवानाला सुद्धा कुस्तीत पाडलं. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडवी नये मा पाचुनिया, सोडवी नये मा पाचुनिया. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडवी नये मा पाचुनिया. या बाबा कुठे आहेत? इकडे खुर्ची आणायची का? वा. हा, हरे राम 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 सीता राम राम हरे राम 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 सीता, हरे राम 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 सीता राम राम.
स्वामी अरुणनाथजी गिरी महाराज या ठिकाणी प्रस्तुत झालेत म्हणून आपण सर्वांनी काय हुशार आहेत तुम्ही, सांगायची गरज नाही. शेवट तो भला माझा बहु गोड गोड करण्याचा प्रयत्न करा बरं. भीष्माचार्यांच्या बाबतीत कोणी बोलत असेल, परंतु महाराज 52 दिवस बाणांच्या शय्येवर पडून का होईना, पण 52व्या दिवशी जगतपित्याने त्यांना दर्शन देऊन जर त्यांना मुक्ती दिली असेल तर त्यांच्या मुखावाटे का आलं नसेल. शेवट तो आपण रोज गायला पाहिजे बरं का झोपण्याच्या आधी. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. काय शब्द आहेत महाराज. विष्णू सहस्रनामासारखं दिव्य नाम नाही, कारण ज्यांनी गायलं तेही समोर आहेत आणि ज्यांच्या नावाचे हे 1000 नाव आहेत तेही समोर आहेत. आणि म्हणून सदैव देव भगवान प्रतीक्षताम कलेवरम, मी जोपर्यंत देह सोडत नाही तोपर्यंत माझ्यासमोर असेच उभे राहा. आणि प्रसन्न हा असा, कसं प्रसन्न मुख पाहिजे तुमचं, असं उदास मुख नको, प्रसन्न मुख तुमचं असावं. आणि मी तुमची स्तुती करावी, जरी तुम्हाला मी केलेली स्तुती आवडत नसेल तरी समोर उभं राहून ऐकावी. आणि महाराज भीष्माचार्यांनी तिम तिरूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पंगवे विमुनी स्वसुखम उपगते क्वचित विहर्तुम. किती गोड भाव आहे. मला तुमचं ते स्वरूप पाहायचंय आणि ते स्वरूप मी पाहिलेलं आहे. नका तुम्ही दाखवा, परंतु मला ते स्वरूप अनुभवलेलं जे आहे ते तुमच्या पुढे व्यक्त करायचे. आपण बोलतो ना ते गोड भजन आहे. निज रूप दाखवाव हरि दर्शनास यावं, निज रूप दाखवाव निज रूप. आता काय तुम्ही तर इथं सर्व कर्मयोगी दिसतायत. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो. देहधारी जो जो कोणी विहित नित्य करेम, सदाचार नीती गुण आगळान धरेम. तुला आठवावे गावे, तुला आठवावे गावे, हाची एक नेम. देह प्रपंचाचा दात, देह प्रपंचाचा दात, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो. योद्ध्याला सुद्धा जगतपित्याने मुक्ती दिली, मग तुम्हाला मला मुक्ती देणार नाही. पण याच्यासाठी अनुभव घेतलं महत्त्वाचं आहे. एकदा ईश्वराचा साक्षात्कार झाला, तदनंतर कोणत्या ठिकाणी मृत्यू आला याला महत्त्व नाही. एखाद्या महापुरुषांचा ॲक्सिडेंटने मृत्यू होतो, पण ईश्वराचा साक्षात्कार झाल्यामुळे त्यांना काही वाटत नाही. परमादरणीय परमश्रद्धेय वैकुंठवासी डोंगरेजी महाराजांना कॅन्सर होता. कोणता कॅन्सर होता तुम्हाला माहिती आहे ना? कोणता? कंठात कॅन्सर होता. रामकृष्ण परमहंस यांना जिभेचा कॅन्सर होता. जिभेचा कॅन्सर डोंगरेजी महाराजांना होता आणि रामकृष्ण परमहंसांना कंठाचा कॅन्सर होता. त्यांना कोणीतरी विचारणा केली, तुम्हाला तर देवी समोर दिसते, मग तुम्ही देवीला मागून का घेत नाही माझा कॅन्सर दूर कर? तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हटले, देवीला प्राप्त केल्यानंतर अपेक्षाच राहत नाही. काय
आणि डोंगरेजी महाराज म्हणायचे माझ्यासमोर जरी भगवान कृष्ण नाचत असतील तरी देखील भगवान श्रीकृष्णांकडे मी मागावं आणि त्यांनी मला बरं करावं, याच्यासारखं दुर्भाग्य भक्ताचं कोणतंच नसेल. किती गोड भाव आहे. मालिक तेरी रजा रहे और तू ही तू रहे, बाकी मैं ना रहूं ना मेरी अर्जू रहे. मैं अगर मांगू तुझे तुम न कुछ देना मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. म्हणून भक्त मागत नाही महाराज, काही मागणे हे आम्हा अनुचित. आणि म्हणून शेवट दर्शनाने होतो. लक्षात ठेवा, शेवट गर्दीने होत नाही, शेवट ईश्वराचा साक्षात्काराने होतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात शेवट तो बला माझा बहुगोड जा. तुकोबारांना कोणीतरी विचारणा केली बहुगोड झाला म्हणजे काय झाला. दुसरं चरण आलो निजाच्या माहेरा, 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 माहेरा आलो निजाच्या माहेरा, 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 हो आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या आलो निजाच्या माहेरा, 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 बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या आलो निजाच्या माहेरा, रघुमाईच्या वरा, बेटी रघुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा, वरा, वरा. नाही पण कंजूस आहेत तुम्ही, खरंच खरंच कंजूस. आपण आपल्या लोकांना रिस्पेक्ट दिल्यानंतर ते पुढे जातात, म्हणून टाळ्या वाजत जा. कधी कधी आता नका वाजू, जेव्हा वाजायला सांगितलं तेव्हा वाजवणार. आलो माईकमध्ये बोलणं वेगळे. आलो इथं आलो या शब्दाचा अर्थ आहे माझ्या माहेराला आलो. थोडे 10-5 मिनटं कमी जास्त होऊ शकतात. महाराज घेऊ ना, हां घ्या. मग चालन कुठं गेलं माग. आणि आता अरुणनाथजी गिरी महाराज आत्ता आले, तिथून पुढे 2 तास कीर्तन करायला पाहिजे ना आपण. आलो आपण खरं सासरी घेत. ज्या अर्थी तुकोबारांची भाषा आहे, कागा सासुरवासी मज केले भगवंता, मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ती नाही. शब्द आहेत
सासूरवासा बितो जीव. सासूरवासीत आपण, कारण आपण स्वतंत्र नाही आहेत ना. जन्म घेण्याच्या बाबतीत स्वतंत्र आहे ना, जगण्याच्या बाबतीत स्वतंत्र आहेत ना, मृत्यूच्या बाबतीत स्वतंत्र आहे. जिथं स्वातंत्र्य नसतं ते सासूरवास किंवा सासूरवाडी, आणि जिथं पूर्ण स्वातंत्र्य असतं ते माहेर. इथं माहेर शब्द. माझी अलका माय खरंच माहेरी पोचली. आमचे रविदासजी महाराज हे 97-98ला सुरुवातीलाच तिकडे महाराजांच्या सोबत कथेला होते. तेव्हा एकदम बारीक होते, आता जसेच तसेच. तेव्हा त्यांनी केंद्रीय महाराजांनी जिथं ज्ञानेश्वरी मंदिर बनवलेलं आहे, तर आमच्या जळगाव जिल्ह्यातले तबलावादक काशीनाथजी, आज जे येणार होते निळोबाजी आणि तिघं, यांनी तेव्हा आई सुंदर गायली होती. मला तर वाटतं आज मयूरच्या साठी त्यांनी ती हिंदी पद गावं असं माझी इच्छा आहे. सबसे बड़ी है मार पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है मार पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है हमारे पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है हमारे पगले, सबसे बड़ी है माँ। माँ से बढ़कर कोई नहीं है, 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 माँ से बढ़कर कोई नहीं है। ओ देती है रे दुआ पगले रे, ओ देती है दुआ रे पगले रे, सबसे बड़ी है माँ पगले। ओ सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माझ्या तिन्ही कन्यांना मी विनंती करेन, 50-55च्या वयात ज्यांची पत्नी जाते त्यांनी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पूर्ण वैराग्यही नसतं आणि पूर्ण स्वीकारही नसतो. म्हणून माझ्या तिन्ही मुलींना मी विनंती करेन की तुम्ही तुमच्या पिताश्रींना एरवी फोन लावला नसेल चालेल, ते अक्का असताना, पण आता 2दा तरी दिवसभरात फोन लावला पाहिजे. का बरं? मुलींच्याकडून बापाला नुसता आलो शब्द जरी ऐकायला आला तरी देखील बापाची प्रसन्नता वाढत असते. आणि मी मयूरच्यासाठी सुद्धा सांगेन, इथून पुढे तुझे पिताश्री, तुझे पिता जरी असले तरी देखील ते मित्रासारखे आहेत, म्हणून त्यांना कधीतरी समजून घेतलं पाहिजे. हा विषय मला आणायचा नव्हता असं नाही, मला आणायचा नव्हता. आणि अशी मंडळी असताना का गाऊ नये? तुम्ही, मी तर कायम ते गातो, पण आता नाहीये. ज्याला आहेत, ज्यांच्या माता आहेत त्यांच्यासाठी तरी त्यांच्या मातांनी
त्यांना कितीतरी आशीर्वाद दिले असतील, परंतु त्यांनी त्यांच्या मातेसाठी ईश्वराला प्रार्थना करावी. नभीची चांदणी तू चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगीन. आई देवा पाशी मी ग, आई मी तुला जग मागेन. मी पुढचं म्हणणार नाही. म्हणून आपल्या माहेरी आपल्याला जायचंय, पण इथं जर आपण असणार तर या ठिकाणी सुद्धा आपण असा सुंदर संसार करून जावा की आपण गेल्याच्या नंतर लोकांनी आपली अशी आठवण करावी. आज महाराज ही जी गर्दी ठीक आहे, वर्षश्राद्धानिमित्ताने आलेली जरी असली तरी देखील आमच्या संजूभाऊंचा व्यवहार आणि अलका मायचं चरित्र, त्यामुळेच ही गर्दी इथं दिसते. झोपले नाही ना? आणि या टायमाला ज्यांना झोप लागत असेल शेतकऱ्यांना, तो शेतकरी समजायचा नाही. तुम्ही आमच्या संजूभाऊंच्याच नात्यातले पाहुणेत. यांच्याही धर्मपत्नी आजारी होत्या ना, कोणाच्या कुठे अजून, हां कुठे ते, हां तिकडे तिकडे बरोबर, तात्यांच्या गेल्यात. माहेरी आपण जाणार. आपलं माहेर हे का? तुमचं गाव कोणतं आहे? नाही. तुमचं माहेर कुठलं आहे? मुचवाले बाबा, आपलं माहेर कोणतं आहे? तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का, क्या बात. भाड्याचं आहे. देह काळाचे धन कुबेरा, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेरा, कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे. ओ देह हे काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा. देह आ उसना आणिला, पाताचा शेके त्याशी त्याचा देणे असे. काया नाही तीरी, नाही तीरी. याला मॉनिटर दे जाता. ओ काया नाही तीरी, नाही तीरी. ओ काया नहीं तेरी, नाही तीरी. काया नहीं तेरी, ओ मत
हा संसार आपला सासरा आहे, देहबुद्धी आपली सासू आहे काय, म्हणून आपण सर्व सासरवासी आहेत. आपल्याला माहेरी जायचंय आणि ती तयारी करावी. जगतपित्याचं दर्शन होणं म्हणजे माहेर. ते ठीक आहे. माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तिरी, आहे विवरेच्या तिरी. दोन अर्थ निघतील. आपल्याला तो विषय आता लांबवायचा नाही. आलो निजाच्या माहेर. स्वरूप साक्षात्कार होणं निजाचं माहेर. भाड्याच्या घरात आमचे वैद्य बाबा खूप सुंदर बोलायचे. भाड्याच्या घरात आहे, भाड्याचं आहे म्हणून भाडं दिलं पाहिजे. भाड्याने असं शब्द बोलायचे. कोण बाबा खूप गोड बोलायचे. म्हणून भाड्याचं आहे ना. माहेरी जायचं की नाही. किती गोड. बाई बाई जाते ग माहेराला, मुळच्या घराला, मुळच्या घराला. बाई 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 भूक लागली ग बाई. वा जाते ग माहेराला. आलो निजाच्या माहेरा म्हणजे जगतपित्याचं दर्शन झालं. आता कोणत्याच प्रकारची पुनरपी जननम पुनरपी मरणम, मातेच्या उदरकुवरी पचो निविष्टेच्या दातरी, ही सर्व फेरी समाप्त झाली. म्हणून आलो निजाच्या. आणि मायरा आल्यानंतर दुःखाची निवृत्ती होते. म्हणून तिसरं चरण आहे परिहार झाला. हो परिहार झाला. हो परिहार झाला. हो परिहार झाला. हो परिहार झाला. परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागीला, अवघ्या दुःखाचा मागीला. हो आलो निजाच्या माहेरा. हो आलो निजाच्या माहेरा. परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागीला, आलो. अवघ्या दुःखाचा मागीला, अवघ्या दुःखाचा मागीला. ईश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय दुःख निवृत्ती नाही आहे. दुःख अनेक प्रकारचे आहेत. आपण 2-3 दुःख ऐकतो ना. जन्मदुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम, पुनः पुन्हा अंतकाले महादुःखम तस्मात जाग्रही जाग्रही. तसं तर तुकोबारायांचे काही अभंगांमध्ये खूप गोड सांगितलं. अनेक दुःखे सांगू किती, लई दुःखेत लग्न झाल्यावर सुरुवात होते. असं काही नाही. ब्रह्मचारीलाही दुःख देते संसार, ग्रस्तीलाही दुःख देतो संसार, वानप्रस्तीलाही दुःख देतो संसार. आणि जोपर्यंत मी माझा आहे तोपर्यंत संन्यासी जरी झाला तरी दुःख देतो संसार. पण अवघ्या दुःखाचा मागीला परिहार. इथं परिहार शब्दाचा अर्थ वेगळा ना. परिहार म्हणजे काय. काही लोक परिहार देतात. कोणता. आजचे कीर्तनकार कोण, त्यांचा विषय काय आणि त्यांनी कीर्तनात काय सांगितलं, याला सुद्धा काय म्हणतात परिहार.
किंवा एखादी सूचना विशेष देणे असेल तिला सुद्धा काय म्हणतात पर्याय. पण इथं पर्याय म्हणजे समाप्ती, दुःखाची समाप्ती. आता कोणत्याच प्रकारचं दुःख राहिलं नाही. बाग गेला शीन गेला, सर्व दुःख समाप्ती झाली ना. काय सुंदर श्रोतेत, इतकी शांती. दिवसा कीर्तन असताना एवढी शांती असणं म्हणजेच तुम्ही खरे श्रोतेत. काही श्रोते पण असू शकतात, आपल्याला त्यांच्या संदर्भात बोलायचं नाही, पण गोड. आणि महिलांची संख्या कीर्तनाला कमी म्हणजेच ते व्यवस्था कुठंतरी करत असतील. हे इकडची नगर जिल्ह्यातली विशेषता. आणि त्यात पुन्हा पश्चिम भाग आहे ना का पूर्व, पश्चिम भाग आहे नगर जिल्ह्यातला. पूर्ण बागाईत, पूर्ण शिक्षित आणि पूर्ण श्रद्धावान. नारायणपुरी बाबा ना, नारायणगिरी बाबा, त्यांचे 2 उत्तराधिकारी ते सोडून गेलेत. एक सरला भेटला आहेत आणि दुसरे आमचे स्वामी. तुम्हाला माहित नाही त्यांचं नाव, सांगा ना जोरात. अरुणनाथजी गिरी महाराज. त्यांनी सुद्धा किती सुंदर. मी तिथं 2 कीर्तन केलेत. एकदा तर अचानक गेलो आणि त्यांनी सांगितलं कीर्तन करा. म्हटलं बापरे, साऊंड सिस्टीम जरी चांगली नव्हती तेव्हा, पण तरी देखील कीर्तनातला एक वेगळा आनंद वाटत होता. नंतर सप्ताह गेलो होतो. म्हणजे अशी परंपरा असलेला भाग, ज्या भागात साईबाबांना आणणारे सुद्धा गंगागिरी बाबाच आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना सुद्धा चॅलेंज देणारे सुद्धा गंगागिरीच बाबा. म्हणजे चॅलेंज हा वेगळा चॅलेंज शब्द बरं का. आणि तो चॅलेंज पूर्ण करणारे आमचे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज. योगी योग्याच्या समोर अशा प्रकारची भाषा बोलत असतो. गुरुदेव वैकुंठवासी नथुसिंग बाबा सांगायचे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचे गुरु ज्ञानोबाराय होते. कोण होते? ज्ञानोबाराय. ते जेव्हा इगतपुरीवरून आलेत, त्यांनी ज्ञानोबारायांच्या समाधीवर माळा ठेवली आणि गळ्यात घातली. त्यांना सांगितलं तुम्ही असे का माळा गळ्यात घातली. तेव्हा ज्ञानोबारायांचं दर्शन करत असताना ज्ञानोबारायांनी सांगितलं, जोग महाराज तुमचं आयुष्य फक्त 30च वर्षाचं होतं, पण मी तुम्हाला 22 वर्षाचं अधिक आयुष्य का देतोय, तुम्हाला वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करायचा आहे. आणि म्हणून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी ती माळा नुसती परिधान केली असं नाही, ती प्रचार करण्यासाठी परिधान केली होती. नाहीतरच जाऊ तो विषय. माहेरा आपल्याला जायचं, आपलं माहेर आपण विसरलोय. ममाई वांश जीव लोके, आपलं माहेर ते खरं का नाही. पण आपण कशात गुंतलोय? ऊर्ध्व मूल मद शाख अश्वत्थम प्रावुरव्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद स वेदवित् अद च ऊर्ध्वम असा शब्द होईल ना. च हा हवे ना. अधश्चोर्ध्वम प्रसुतास्तस्य शाखा गुणः प्ररुद्धा विषय प्रवाला अधश्च मूलान्य अनुसंततानि कर्मानुबंधीनी मनुष्यलोके. आम्ही याच्यात अडकलोय. न रूपमस्य ततोपलभ्यते नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा. हा अनादि आहे, न चादी. अश्वत्थमेनं सुविरूढ मूल असा हा संसार, न चादी अनादि न अंत असलेला, परंतु याचा छेद करणारे निर्माण मोहा. जिथ संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त काम द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख सौनही गच्छन्ते मूढा पदमव्ययंत. आता जो रफार असतो ना, जो र असतो ना, तो विसर्ग होतो बरं का. रोपलुदात अपलुते असं जे सूत्र आहे त्याच्यातला ग नाही बरं का. र गच्छन्ते मूढा पदमव्ययंत किंवा निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैही. द्वंद्वैर आपण रफार जो आहे द्वंद्वैही असं जर म्हटलं तरी चालेल. द्वंद्वैही अमुक्ता सुख दुःख सौज्ञही काय विसर्ग करून घेतला. तर असा संसार आहे. पण या संसारातनं मुक्त होणारे, या संसारातनं बाहेर जाणारे हे असे जित संग दोषा.
कोणत्याच प्रकारचा संग नसलेले, दोषरहित असलेली मंडळी या संसारात मुक्त होतात आणि माहेरी जातात. आलो निदाच्या माहेरा, आणि माहेराला जाणं म्हणजेच सर्व दुःखांचा परिहार झाला. आणि म्हणून मनुष्याला ज्या 3 शक्ती दिल्यात, क्रियाशक्ती, वाणीशक्ती आणि विचारशक्ती, या विचारशक्तीच्या द्वारा असो अथवा क्रियाशक्तीच्या द्वारा, पण या दोघांना विशेष करणारी जी वाणीशक्ती, ती वाणीची पूर्णता म्हणजेच माहेराला जाणे. तुका म्हणे वाणी, 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 वाणी, गेली आता घेऊन दाणे, गेली आता घेऊन दाणे, आलो निदाच्या माहेरा, आलो निदाच्या माहेरा, आलो निदाच्या माहेरा, आलो निदाच्या माहेरा. सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायण गिरी महाराज, सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माता की जय. ढोबार कुमाये, ढोबार कुमाये, ढोबार कुमा, ढोबार कुमा, ढोबार कुमाये, ढोबार कुमाये, ढोबार कुमाये, ढोबार कुमाये, ढोबार कुमाये, ढोबार ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ओ वा, झालेली सेवा राम भक्त हनुमानजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. सर्व गुणीजन, महात्माजन, भजनी मंडळी सर्वांचे मनापासून आभार. साऊंड सिस्टमही सुंदर आहे, ऑपरेटिंग सुंदर केली म्हणून तुमचे आभार. दोन्ही मृदंग महर्षी कमनी, तुमचे आभार. आणि सर्व गुणीजनांनी कोणत्याही प्रकारचा स्वर न सोडता जगदाडे महाराजांच्या प्रेमासाठी का होईना सर्व गुणीजनांनी अगदी सुंदर चाली म्हटल्यात, म्हणून आमचे जगदाडे महाराजांचे आधी आभार व्यक्त करतो आणि नंतर माझ्या सर्व गुणीजनांचे मनापासून आभार. आपण अलका अक्काला भगवत चरणी अविचल जागा प्राप्त व्हावी याच्यासाठी सर्वांनी 2 मिनिट नामसंकीर्तन करूयात. तेवढ्यात हा सन्मान सत्काराचा कार्यक्रम संपेल. श्रीराम जय राम जय जय राम, हरि बोल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय
तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख. आज ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी कीर्तन सेवा समर्पित झाली ते वाणीभूषण हरिभक्तिपरायण जनार्दनजी महाराज आरावेकर महाराजांनी सुंदर चिंतन या ठिकाणी आपणाला या ठिकाणी समर्पित केलं. महाराजांची ओघवत्या वाणीतून या ठिकाणी म्हणजे सांगायचं जर झालं तर चांगले 2 योग आपल्याला ऐकायला मिळाले. या ठिकाणी स्वरसम्राट म्हणजे सुराच्या सरोवरातील एक नामांकित रत्न जे राजहंसाने वेचून काढावं तसे जगदाळे महाराज या ठिकाणी शब्द आणि सुरांचा अनोखा संगम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. या ठिकाणी अनेक रत्न या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांच्या रत्नांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी समर्पित झाली. ज्या अलकाताईंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी ही कीर्तन सेवा झाली त्या अलकाताईंनासुद्धा या ठिकाणी आनंद झाला असेल. कारण की एका आईचं जाणं हे सर्वात वाईट असतं. कारण की संजू भाऊंच्या जीवनातनं आपली पत्नी गेली, मयूर भाऊंच्या जीवनातनं आपली आई गेली. कारण की कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते आणि आईनं कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. कारण की आई ही सर्वश्रेष्ठ असते आणि आईनं जर कडेवर घेतलं तरच आपली उंची वाढते. आणि जर सांगायचंच झालं या कीर्तनरूपी सेवेतनं तर त्या माईला मोक्ष मिळणारच आहे. परंतु माऊली ज्ञानोबाराय देखील फार सुंदर म्हणतात, जे मरणाचं ऐलीकडे मज मिळून गेले पुढे ते अनेक दुसरीकडे जातील केवी. जे मरणाच्या अगोदरच मला मिळाले आहेत ते अनेक दुसरीकडे कुठे जातील. म्हणून या मातेचा या ठिकाणी चांगला हे झालेला आहे. त्यामुळे आणि ज्यांची आज उपस्थिती या कीर्तनासाठी विशेष आहे ते आपल्या भागातील भूषण हरिभक्तिपरायण महंत अरुणनाथ गिरीजी महाराज माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर बोलतात, ते येणे माने महंतू वरी आम्हा लागे कृपावंतू. ते इतरांसाठी महंत असतील परंतु आमच्या शिरेगाव वासियांसाठी ते कृपावंत आहे आणि त्यांची असणारी ही कृपा सर्वत्र शिरेगावाच्या वासियांच्या वर सदैव राहत आहे. म्हणून महाराजांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो. महाराजांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी या मातेला 2 शब्द भावसुमनांजली अर्पण करायची. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरीम प्रब्रह्मस्वरूपम. आज या ठिकाणी आत्ताच ज्यांचं कीर्तन सेवा इथे पार पडलेली आहे ते आपल्या सर्वांना आनंदित केलेलं आहे. ते आदरणीय खानदेशमधून आलेले जनार्दन महाराज आर्वेकर अत्यंत गोड आणि सुंदर अशी कीर्तन सेवा आदरणीय महाराजांची या ठिकाणी झालेली आहेत. या परिवारावरती संजय भाऊ तुवरसाहेब आणि चिरंजीव मयूर आणि अलकाताईंचे जवळचे संबंध त्यांचे अनेक वर्षापासून आलेले. खऱ्या अर्थाने अलकाताईंना अल्पायुष्यात जावं लागलं आणि खऱ्या अर्थाने आपल्यातून त्या गेल्यानंतर महाराज घरी येऊन गेले होते. घरगुती या परिवाराशी संबंध आर्वेकर महाराजांचे आहेत आणि माझेही आहेत. खऱ्या अर्थाने संजय भाऊंचं कार्य स्वभाव अत्यंत कार्यक्षम आहेत आणि त्यानिमित्तानेच आज आर्वेकर महाराज खानदेशमधून इथे कीर्तनासाठी आलेले आहेत. आणि या कीर्तनाकरता महाराष्ट्रातील आमचे लाडके रविदास महाराज आले की शिल्लक कोणी राहतच नाही. ज्यांना जिथे रवी आहे तिथे अंधकारच नाही, त्यामुळे त्यांचा प्रकाश पुढेच पळत राहतो. मग रविदास महाराजपासून तर काशीनाथ महाराजपर्यंत आणि इकडं आमच्या म्हणजे शेनवडगावपर्यंत आता सगळेच आले. त्यामध्ये सागर महाराजांपासून तर श्री गणेशापर्यंत सर्वांना धन्यवाद देतो. हे सगळे कलाकार आपल्या भागातील अत्यंत मोठे गुणीजन आहे. विठ्ठलरावांनी अत्यंत सुंदर असणारं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी गावातले इथे सर्वजण उपस्थित झालेले आहात. अलकाताईंना निश्चितच मोक्ष प्राप्त होईल, कारण या ठिकाणी संतांची मांदियाळी आणि संतांचे आशीर्वाद गुरुवारी रमेशगिरी महाराजांचंही त्या ठिकाणी येणं जाणं होतं, त्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी असायचे. आणि आज खऱ्या अर्थाने आज गुरुवारचा दिवस आहे. मी संस्थान सोडून बाहेर जात नाही, पण या परिवाराचे अत्यंत जिवलग संबंध असल्यामुळे
आणि या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. महाराजांचं कीर्तन तर एवढं गोड झालेलं आहे, किती वर्णन करावा, किती सुंदर कीर्तन, ऐकतच राहावंच वाटत होतं असा आवाज. आणि माझ्याही संस्थानला एक अचानक कोजागिरीला भेट द्यायला आले होते आणि मी अचानक कीर्तन करायला लावलं, पण सिस्टीम मात्र काय ते आमच्या विद्यार्थ्याच्या कीर्तनाची होती, पण तरीही महाराजांनी केलं आहे. आणि मग त्यानिमित्ताने मी महाराजांना विनंती केली की आमच्याकडे एक मोठा कार्यक्रम धर्मनाथ बीजीचा होत असतो, जिथे रामराव महाराजांची कथाही झालेली आहेत, आमचे रविदास महाराज होते आणि दरवर्षी महाराज येतात. आणि एक दिवस मग धर्मनाथ बीजीतही सेवा त्यांनी दिली. आता पुनश्च अडबंगनाथलं धर्मनाथ बीजीत लवकर येऊ म्हणजे झालं सिरेगावच्या वतीने. अडबंगनाथ संस्थानला धर्मनाथ बीज आपल्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वरूपात होत असते. आजही या ठिकाणी महाराजांनी अत्यंत आनंद आपल्या गावांना दिलेला आहे. समस्त सिरेगाव आणि पंचकृषी गुरुवारी नारंगिरी महाराज, बंशी बाबा आणि या ठिकाणी गोविंद बाबा या सगळ्यांच्याच आशीर्वादाने पुनीत झालेली आहेत. खऱ्या अर्थाने तुकाराम बाबा असेल, काशीनाथ बाबा असेल, या सगळ्या संतांच्या आशीर्वादाने आपल्याला खऱ्या अर्थाने आशीर्वाद प्राप्त झाल्यानं आपलं भाग्य उदयाला आलेलं आहे. गोविंद बाबाचे तर हे मुख्य स्थानच आहे आणि म्हणून सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. अलकाताईंना सद्गती प्राप्त व्हावी ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि महाराजांना पुनश्च धन्यवाद. आपल्या जिल्ह्यात आल्याबद्दल महाराजांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हरी, जय अडबंगनाथ. धन्यवाद महाराज. यानंतर स्वर अलंकार संगीतरत्न रविदासजी महाराज जगदाळे यांच्या सुंदर आवाजामधनं या ठिकाणी आपण पसायदान घेणार आहोत. पसायदानाने या ठिकाणी शेवटची भावसुमनांजली अलकाताईंना समर्पित करणार आहोत आणि तुवर कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था याच ठिकाणी केलेली आहे. सर्वांनी त्याचाही आस्वाद घ्यावा. रामकृष्ण. आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदाने जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमीर जा विश्वस्वधर्म सूर्य पाओ जो जे वांचीन तो ते लाभो प्राणी जात वरिष्ठ सकळ मंगळी विश्वनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटे तुया भूता चला कल्पतरुचे आरव हो चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे आनव हो विभूषाचे चंद्र में जे आलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोये रे भोतू किंबवना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिनी लोकी भजिजो आदिपुर की अखंडित अनेक ग्रंथ उपजीविये हो विशेष लोकीये दृष्टा दृष्टि विजय हो विजय एत मणे
विश्वेश्वरा हा हुईन दान पसाओ येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय।